क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे। धन्यवाद डॉक्टर गवळी साहेब। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, दापोडे संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे। सिद्धिविनायक अंजूर संघाचा 12वा खेळाडू, वीर तानाजी दापोडे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सिद्धिविनायक अंजूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे। सामना हा 4 षटकांचा। आमदार चषक 2025, आयोजक स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव। आजचा दुसरा दिवस। काल पवनपुत्र वडपे हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे। आज पाहूया कोण निघतोय। गोलंदाजीसाठी आलेला आहे तो राजू। रवींद्र आणि आज रवींद्र मडवी यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसाच्या त्यांना आमच्या स्वयंभू युवा प्रतिष्ठानकडून लाख लाख शुभेच्छा। रवींद्र मडवी आणि नॉन स्ट्राईकला येतो दयानंद म्हात्रे। ऑफ साइडला चांगला चेंडू मारलेला आहे। पाहूया किती धाव मिळतात की चौकार मिळतात आणि चौकार। पहिलाच खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार घेतलेला आहे रवींद्र यांनी। आणि क्षेत्ररक्षण मात्र खराब होतोय। दिनेश याच्याकडून क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे आणि जिथे फक्त 2 धावा मिळाल्या असतात तिथे खराब क्षेत्ररक्षण चौकार मिळालेला आहे आणि धाव संख्या होती 3-9। बिनबाद 9। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल सिद्धिविनायक अंजूरकडून। रवींद्र खेळतोय 5 धावांवर आणि दयानंद खेळतोय 4 धावा। हलकासा कट केला ऑफ साइडला, एक गॅप शॉट, परफेक्ट शॉट, एकदम चौकार मिळतोय। हलका कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संबंध येत नाही आणि बाईच पंच सांगतात एक अवांतर धावमध्ये भर होते आणि धावसंख्या होती ती 14। दिलीप नसताना सुद्धा एक ओपनिंग चांगली होते, हे अंजूर संघासाठी खूप चांगलं आहे। धावसंख्या होती ती बिनबाद 14। आता मात्र चेंडू चांगला होता, स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय आणि 1 धावाचं समाधान मानतोय रवींद्र आणि
दयानंद आणि धावसंख्या बिनबाद 15. पहिलं षटक संपलेलं आहे. पंचांचा इशारा येतोय, एक उत्कृष्ट पंचगिरी. आणि 3 मिनिटातच हे षटक संपलेलं आहे. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. दुसरं षटक घेऊन येते तो राजेश, स्वतः कर्णधार आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये मात्र 15 धावा दिलेल्या आहेत, त्यामुळे थोडं अडचणीत सापडलेला आहे हा दापोडा संघ. आणि हौशी माझे मित्र निलेश, सदा चेहऱ्यावर त्यांचं हास्य, स्माईल. आणि राजन एक उत्कृष्ट क्रिकेटर. दापोडे संघाची ओळख जर म्हटली तर दिनेश, राजन असे बरेच खेळाडू आहेत. एक काल गाजवला राजन यानं, चिकाटी खेळाडू. स्वतः कर्णधार आलेले आहेत राजेश. पाहूया दुसरं षटक कसं टाकतोय. रवींद्रसाठी आज वाढदिवस आहे रवींद्र याचा. 6 धावांवर खेळतोय. निलेश फॅन टीम, सिद्धिविनायक अंजूर. चांगला फटका मारलेला आहे. झेल होते का पाहू, एक सोपा झेल. दिनेश याच्या हातामध्ये सामावतोय चेंडू आणि बाद होतो तो रवींद्र. पहिला फलंदाज बाद होतोय आणि सिद्धिविनायक अंजूर संघाला धक्का लागतोय. एक चांगले फटके मारण्यात पटाईत. ओपन मध्ये ज्या वेळेला रोहन खेळाचा एक उत्कृष्ट फलंदाज रोहन याची गणना होत होती. अंजूर गावाचं नाव ज्याने भिवंडी तालुक्यामध्ये काढलं असा हा रोहन, एक उत्कृष्ट फलंदाज, शांत स्वभावाचा. षटकातील दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर राजेशला विकेट मिळते. दिनेशकडे चेंडू जात आहे. दिनेश मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धावावर समाधानामध्ये रोहन आणि दयानंद. फलंदाजी मात्र चांगली आहे दोन्ही संघाकडे. सामना मात्र चांगला टफ फाईट होणार यात शंकाच नाही. राजेश टू दयानंद, हलकासा कट केलाय ऑफ साइडला. गलीमधून चेंडू जातोय. पाहूया किती धाव काढतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सुहास याच्याकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं, कुठलीही गलती करत नाही. कारण दापोडे जर संघ म्हटला तर वर्षभर क्रिकेट खेळतोय. त्या क्रिकेट मैदानाचा जो आनंद लुटणारा एकमेव असं गाव असेल तर दापोडा. उंच फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संबंध येत नाही. एक धाव आणि बाद होतोय तो रोहन. आता येतो तो मनीलाल. कारण क्रिकेट फक्त हे बॅटने आणि चेंडूने नसतं खेळायचं, तर डोक्याने खेळायचं. माइंड गेम. आणि राजन हा माइंड मास्टर आहे. त्याला माहिती आहे रोहनची विकेट किती महत्वाची आहे. जशी रोहनची विकेट मिळाल्या बरोबर राजन याच्या चेहऱ्यावर आनंद जो उमटलेला आहे खरोखरच. कारण खूप महत्वाची विकेट होती. रोहनकडे ती पॉवर आहे फटके मोठे मारण्याची. दिनेश सुद्धा खुश आनंदी झालेला आहे. आता मात्र प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आनंद आहे. मात्र राजेश स्वतः कर्णधार काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत.
धावसंख्या 17. हलकासा कट करण्याचा लेग स्टंप पंच, अनुभवी पंच एकच धावावर समाधान म्हणतोय मनीलाल आणि दयानंद. लेग बाईज पंचाचा इशारा. जर पंच सांगितलं तर एक अफलातून पंचगिरी होते कालपासून. सुनील म्हणा, गणेश म्हणा, अफलातून पंचगिरी. आता मात्र उंच फटका दिनेशकडे येतो. चेंडू पाहूया झेल होते काय. काय झेल घेतलेला आहे, सुपर. आणि पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद आणि षटक सुद्धा संपलेला आहे. 2 षटकानंतर धाव संख्या होते ती फक्त आणि फक्त 18. याचा अर्थ राजेश यांनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि राजू यांनी पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिलेल्या आहेत. यानंतर होणारा सामना आई जोगेश्वरी जुनंदुर्गी आणि बंद्र्या मारुती काल्हेर. दोन्ही संघांनी आपण आल्याचं कॉल आम्हाला करायचा आहे. आई जोगेश्वरी जुनंदुर्गी विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर. 2 षटक झालेले आहेत. फक्त 2 षटकानंतर आपली टॉस उडणार आहे. जुनंदुर्गी विरुद्ध काल्हेर. गोलंदाजीसाठी आलेला आहे निलेश आणि फलंदाजीसाठी आलेला आहे सुद्धा निलेश. स्ट्राईकला येतो दयानंद. ऑफ साईडला चेंडू मारलेला आहे. क्षेत्ररक्षण जर चांगलं होतंय. काय क्षेत्ररक्षण होतंय दापोडे संघाकडून आज. एक धावेसाठी अक्षरशः प्रयत्न करावे लागतात आणि त्या अगोदर झालेला सामना कशेली संघाने 87 धावा मारल्या होत्या टेमघर विरुद्ध. निलेश यांनी अफलातून फलंदाजी केली होती. निलेश हलकासा कट करण्याचा प्रयत्न. आज बरेच चेहरे दिसत नाहीत सिद्धिविनायक मध्ये. दिलीप दिसत नाही, मुकेश दिसत नाही, प्रसाद दिसत नाही. आता मात्र उंच फटका मारलाय. दिनेश कडे जातोय आणि सोपा झेल. दिनेश काय झेल पकडतोय. निलेशाला मात्र 0वर बाद केलेला आहे. देवानंद गोतारणे पायगावगावची भाचे यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. रोहन तरे, मनीलाल आणि निलेश पाटील. आता आलेला तो फलंदाज नवीन देवानंद निलेशसाठी. उंच फटका मारलेला आहे. पाहूया झेल होते का. काय झेल घेतोय राजेश. स्वतः कर्णधार आहे. काय मेहनत घेतोय संघासाठी. नवीन फलंदाज येतो तो रणजित पाटील. आज मात्र दापोडे संघाचं क्षेत्ररक्षण जर बघितलं ना तर खरोखर संघाला जी क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण होत आहे. कारण दिनेश, राजेश, राजन हे जे त्रिकूट आहे ना दापोडे संघाचं अफलातून. निलेश टू रणजित. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्पिन केलेला आहे आणि जुनंदुर्गी संघाचं इथं आमंत्रण झालेलं आहे. आमचे परम मित्र प्रकाश भाऊ हे सुद्धा आलेले आहेत.
आपला प्रतिस्पर्धी संघ बंद्र्या मारुती काल्हेर आपण सुद्धा आल्याची नोंद करून घ्या. हे तिसरं षटक चालू आहे. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा कर्णधार निलेश पुरंजित. हलकासा कट करण्याचा ऑफ साइडला चेंडू जातोय, गलीमधून चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षण मात्र थोडं खराब होतंय आणि 2 धावांचा समाधान मानतो रणजित. दयानंद मात्र खेळतोय. एक बाजू दयानंद यांनी लावून ठेवलेली आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 21. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये राजेश यांनी 3 धावा आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 3 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलेल्या निलेशानं आणि 13 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकून झालेले आहेत. धन्यवाद दापोडे संघ. धावसंख्या फक्त आणि फक्त 21. आणि आता हुकमाचा एक्का काढलेला आहे राजेश यानं राजनसाठी. राजन दापोडा म्हटलं की राजन हे नाव अग्रस्थानी घेतलं जातं. दिनेश राजन. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा कर्णधार, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलेला आहे जुनंदुर्गी संघाचा. कृपा करून आपण नोंद करून घ्या. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, शरीराला चाटून जातोय चेंडू, टर्न होतोय. ऑफ स्पिन राजन. दोन्ही बाजूला टर्न करण्यात माहिर राजन. काय चेंडू टाकतोय, चेंडूला उचली दिली आहे. धावचीत झालेला आहे. किती फलंदाज बाद झाला? 6 फलंदाज बाद झाले आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 21. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि जर दुसरं षटक राजेश यांनी टाकलं फक्त 3 धावा, निलेश यांनी टाकलं 3 धावा आणि राजेश सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी करतोय. पंचांकडे अपील केलेलं आहे आणि पंच सांगतात बाद. आता फलंदाज आहे तो अनुभवी संजय मनेरा, ज्यांनी एक काल जुनी 40+ मध्ये गाजवला असा संजय मनेरा. निलेशच्या चेहऱ्यावर मात्र हसू आहे, कारण कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यावर थोडा अडचणीत सापडला होता तो दापोडे संघ. राजन याच्या षटकातील पुढचा चेंडू. हलकासा कट करते, चेंडू स्लो टाकतोय. प्रत्येक चेंडू वेगळा वेगळा टाकण्यात माहिर असलेला राजन मात्र चेहऱ्यावर मात्र हसू आहे. स्माइल मात्र आज राजनच्या चेहऱ्यावर दिसते, कारण राजनचा चेहरा जर बघितला तर जास्त टेन्शन घेणारा चेहरा, पण आज मात्र चेहऱ्यावर स्माइल आहे. प्रत्येक चेंडू वेगळा वेगळा टाकतोय. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. काय चेंडू आहे राजन याचा. एक धाव पळून काढले, दुसरी धाव सहजरित्या पळून काढतोय संजय मनेरा. आणि धावसंख्या 22 ची धाव आहे. धावसंख्या होती ती 23. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा कर्णधार. आपण टॉस उडवण्यासाठी या.
चेंडूला हलकीशी उसली दिली होती. काय चेंडू टाकलाय, सुपर. हे तर षटक म्हटलं तर बघण्यासारखं षटक होतं. प्रत्येक चेंडू वेगळा वेगळा टाकलेला आहे. अनुभव आणि अनुभव, फक्त अनुभव. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 23 धावा राजू यांनी दिलेल्या आहेत. 15, राजेश यांनी 3 आणि निलेश यांनी 3 आणि राजेन यांनी फक्त आणि फक्त 2. यानंतर होणार सामना जोगेश्वरी जुनंदुर्गी आणि बंद्रामर्दी कालेर दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे टॉस उडवण्यासाठी. शिव ग्रुप चे सर्वेसर्वा मनोजी म्हात्रे, ओम मुकादम, नितीन पाटील आणि इतर मान्यवर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत स्वागत. जुनंदुर्गी संघाचा कर्णधार जुनंदुर्गी संघाचा कर्णधार मी आमंत्रण होतो काशीनाथ भालेकर, शांताराम मुकादमजी आणि हेमंत भालेकर. आपण तिघांनी यायचं आहे. टॉस आता बोलवलं नंतर बोलू. जुनंदुर्गी संघाचा कर्णधार टॉस होते. एका बाजूला बलाढ्य आई जोगेश्वरी जुनंदुर्गी आणि तितकाच बलाढ्य बंद्रा मारुती काल्हेर. टॉप फाईट मॅच. एका बाजूला आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव न्यू 40+ आणि एका बाजूला आहे आमदार चषक 2024-25. मी काशीनाथ भालेकर यांना टॉस उडवण्यासाठी सांगतोय. कॉइन कोण करणार आहे, बोलणार कोण आहे? स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि एका बाजूला आमदार चषक दाखवू नका. आणि स्वयंभू स्पोर्ट पायगावच आलेला आहे. मी पाहुण्या मांडलेला विचार सांगतोय की आपण तिकडे बसायचं आहे. प्रकाश भाऊ टॉस जिंकलेले आहे. टॉस महत्वाची होती का? पहिल्यांदाच आम्ही म्हणजे ह्या सीझनची ही दुसरी वेळ, तर तेवढा काही रात्रीचा अनुभव नाही, पण थोडी महत्वाची आहे असं वाटतं. तो निर्णय नंतर म्हणजे मॅच संपल्यानंतरच समजेल का महत्वाचा आहे काय. आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग, फील्ड फास्ट. समोरचा बलाढ्य संघ आहे बंद्रा मारुती काल्हेर. एकापेक्षा एक फलंदाज गोलंदाज आहेत. त्यांच्या समोर म्हणजे काय फिल्डिंग घेण्याचं कारण? मजबूत संघ आहे, त्यांना कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. सामना चालू झालेला आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. चला.
ऑफसाईडला हलकासा उंच मारलेला फटका आणि हा चौकार जातोय. धावसंख्या होते बिनबाद 4. पुन्हा त्या साईडला षटकार होता का पाहूया का चौकार आणि पंचांचे क्षेत्र हा सुद्धा चौकार. चेंडूला चेंडू चांगला होता, चेंडूला दिशा दिलेली आहे. एक आक्रमक फटका मारलेला आहे. दापडे संघाचे उद्योगपती राजू पाटील हे सुद्धा आपण आलेले आहात. कृपा करून आपण स्टेजवर या. राजू पाटील पाहूया चौकारांची हॅट्रिक होते का. तिसरी हॅट्रिक होईल या ग्राउंडवर. हलकासा कट केलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण होते आणि हा सुद्धा चौकार देतो का पाहूया. आणि हा पंचांचा इशारा येतो चौकार. याच्या अगोदरचा झालेला सामना निलेश याची सुद्धा हॅट्रिक झालेली होती आणि राजा यांनी सुद्धा हॅट्रिक केलेली आहे. आता मात्र फसवा चेंडू, चेंडूला उसली दिली. पंच सांगतात हे षटक संपले. षटक मात्र राजनसाठी चांगलं होतं आणि गोलंदाजासाठी सुद्धा चांगलं होतं, कारण 50-50 झालेलं आहे. 3 चौके आणि 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. गोलंदाज नाराज आहे अक्षरशः, पण फलंदाज तितकाच मजबूत आहे आणि या फलंदाजाला जेवढं तुम्ही कमजोर चेंडू देणार त्याचा समाचार घेणारच. राजू पाटील आपण कृपा करून स्टेजवर या. दापडे संघाचे उद्योगपती, क्रिकेटची ओढ असणारे हे राजू पाटील माझे परम मित्र. आता गोलंदाज रोहन, उंच पुरा रोहन, कारण धावसंख्या खूप कमी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 23 आहे आणि पहिल्या षटकामध्ये राजनने समाचार घेतलेला आहे. 12 धावा काढलेल्या आहेत आणि फक्त 24 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये 12 आलेले आहेत. म्हणजे 12 धावांची गरज आहे. कारण मागे जी स्पर्धा झाली गुंदवली काशीनाथ, स्वर्गीय काशीनाथ पाटील ही सिद्धिविनायक अंजूर संघाने फायनल मारली होती आणि तोच संघ इथं थोडा अडचणीत सापडलेला आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. का रोहन सारखा अनुभवी गोलंदाज आहे. जर राजन, दिनेश यांची लगातार जर विकेट जर घेतल्या तर निश्चित अडचणीत येऊ शकतोय, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. अनुभवाचा वापर, चांगला लेग स्पिन केला होता चेंडू, क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं होत आहे, पण एक धाव मात्र रोखू शकले नाहीत हरिदास याला. आणि हरिदास मात्र स्वतःचं खातं उघडतंय. राकेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं होत आहे. एक धाव, 2 धाव घेण्याचा प्रयत्न करतो राजन. काय धावतो राजन, एखाद्या 22 वर्षाच्या मुलाला लाजवेल असा 50 वर्षांच्या आसपास आलेला राजन पाटील. कारण वर्षभर क्रिकेट त्या दापोड्याच्या मैदानावर खेळते आणि ते दापोड्याचं मैदान जेव्हा बनवलं त्यासाठी घेतलेली मेहनत मी स्वतःच्या डोळ्याहून बघितलेले आहे. सर्व खेळाडूंनी आणि गावकऱ्यांनी घेतलेली मेहनत, म्हणून ते स्वर्गासारखं मैदान झालेलं आहे दापोड्याचं.
चौकार जातोय हरिदास याच्या बॅट मधून. हरिदास मात्र राजांच्या पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करतोय. जेव्हा ते दापोड्याचं मैदान बनत होतं तेव्हा माननीय श्री कुंदनजी पाटील यांनी जी घेतलेली मेहनत आणि त्यांना दिलेली साथ, पंच सांगतात वाईट चेंडू खराब चेंडू, एक अवांतर धावमध्ये भर होते. आणि कुंदन पाटील साहेबांना जी दिलेली सर्वांनी साथ या सवंगड्यांनी, तेव्हा ते सोन्यासारखं मैदान झालं. आणि हा चौकार जातोय. आपल्या गोड आवाजानं आज सर्वांना मंत्रमुग्ध करतील. जुनंद्रोखी संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मॅन ऑफ द मॅच राजन. यस, मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देऊया. सन्माननीय मनोज म्हात्रे दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे. उपजिल्हा अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी. त्यानंतर सन्माननीय ओम मुकादम साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते बॅग आहे ती बॅग द्यायची आहे. सचिव आहेत शिवसेना भिवंडी. त्यानंतर सन्माननीय जय नाईक साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते कॅप द्यायची आहे. भिवंडी तालुका अध्यक्ष मानव अधिकार फेडरेशन सन्माननीय जय नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॅप देतोय. त्यानंतर कोल्ड्रिंक आहे. मी नितीन दादा पाटील आपणास विनंती करतोय, युवा सेना भिवंडी विधानसभा प्रमुख, आपल्या शुभ हस्ते आपण थम्स अप कोल्ड्रिंक द्यायचं आहे. आज कुछ तूफानी करते. नक्कीच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र तत्पूर्वी स्वागत सत्काराकडे बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मी प्रथम विनंती करतोय सन्माननीय मनोज म्हात्रे दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अजिंक्य दादा मडवी आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय पाहुणे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. उपजिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी मनोज दादा म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे.
मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर सन्माननीय शिवसेना भिवंडी सचिव ज्ञानेश्वर मुकादम आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी धीरज दादा मडवी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी होत आहे। त्यानंतर सन्माननीय भिवंडी तालुका अध्यक्ष मानव अधिकारी फेडरेशन सन्माननीय जय नाईक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। विशाल दादा मुकादम यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय। सन्माननीय जय नाईक साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर नितीन दादा पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। युवा सेना भिवंडी विधानसभा प्रमुख संदीप झुकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे। त्यानंतर आपल्यामध्ये F1 जोडीतील एक F1 पर्सनॅलिटी निलेश दादा पाटील उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी विकासजी मुकादम आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आमदार चषक 2025 ला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित मान्यवर व्यासपीठावर आपण पाहतोय आणि त्यांचा योग्य तो मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जात आहे। व्यासपीठावर आपण नक्की जजचे मान्यवर या ठिकाणी पाहतोय, त्यांना सन्मानित केलं जात आहे आयोजकांच्या वतीने। शुभ सन्मान सोहळा व्यासपीठावर आपण पाहतोय। अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय। त्यानंतर सन्माननीय रवींद्र मडवी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया। आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे, सो उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या वतीने रवींद्र दादा मडवी आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। मी स्वप्नील दादा भोईर आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। बर्थडे बॉय रवींद्र मडवी यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सहकार्य करा, आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। अन्यथा 2 धावांचा पानंडीचा सामना तुम्हाला करावा लागेल, याची नोंद घ्या। बंद्रा मारुती काल्लेर विपक्ष आई जोगेश्वरी जुनांदुर्गी या दोन टीम मध्ये मॅच आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी टॉस आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीमच्या कॅप्टनने जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे। तर फलंदाजीसाठी बंद्रा मारुती काल्लेर टीमला इन्व्हाइट केलंय। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाल्यात, मात्र चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। मॅचला आपण या ठिकाणावरून सुरुवात करूया। आपण पाहतोय स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2025 हा सोहळा टेनिस बॉल क्रिकेट सोबतच खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय 40+ क्रिकेट